संवता संतांचे उपकार कय संवता संतांचे उपकार मजयंतर जागविती काय द्यावे असे भावी उतराये ठेवितः पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविते काय द्यावे असे भावी उतराय ठेवितः पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुक चित्ती तुका म्हणे वत्स धेनुक चित्ती तैसे मजयते सांभाळीत काय द्यावे असे भावी उतराये ठेवितः पायी जीव थोडा विठ्ठल कय संवता संतांचे उपकार मजयंतर जागविती काय द्यावे असे भावी उतराये ठेवितः पायी जीव थोडा साधू संतांनी तुम्हाला जीवनावरती साधकांवरती कोणकोणत्या प्रकारचे उपकार केले आणि त्या उपकाराबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारची एक चिंतन मीमांसा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याच आहे. समस्त ग्रामस्थ वन इथलं भजनी मंडळ असतील भाविक मंडळी असतील सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा उत्सव ज्या निमित्ताने चालू आहे असे श्री संत भगवान बाबांच्या श्री संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीला चालू असलेला हा ग्रामस्थांच्या वतीने चालू असलेला हा उत्सव ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतोय असे परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य नथुरामजी बाबा केहारकर वैकुंठवासी पूजनीय विश्वनाथ बाबा असतील वैकुंठवासी पूजनीय उद्धव बाबा असतील यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने कुशल अशा मार्गदर्शनाने असा हा उत्सव संपन्न होतोय. असे आपण ज्यांच्या अधिष्ठानाखाली हा उत्सव संपन्न करतो म्हणजेच ब्रह्मलीन तसं पाहायला गेलं वैकुंठवासी श्री संत भगवान बाबांचे अधिष्ठानाचे जे असणारे जे काही गादीवरचे महापुरुष आपण ज्यांच्याकडे म्हणून पाहतो असे परमपूजनीय परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य नामदेवजी महाराज शास्त्रीजी यांच्या कुशल अशा आशीर्वादाने त्याच पद्धतीने परम आदरणीय परम श्रद्धेय ज्यांच्या स्नेहातून ही सेवा माझ्या वाटेला आली असे या भागातील नवी महाराष्ट्रातील एक सुपरिचित असे व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो श्रद्धेय हरिभक्तीपरायण सोपानजी महाराज सानप शास्त्रीजी आणि आपल्याच गावातील श्रद्धेय हरिभक्तीपरायण विजय महाराज बनकर यांच्या स्नेहातून प्रेमातून ही सेवा माझ्या वाटेला आली आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन. चिंतनाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी ज्या निमित्ताने हा उत्सव चालू श्री संत भगवान बाबांच्या चरणी श्री संत वामन भाऊंच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो.
माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज वेगळे यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि ज्ञानोबारा तुकोबारा ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न आहे. हेची माझी मनीची आस काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे यासी भावे उतराई ठेवितः पायी जीवा थोडा जगद्गुरु तुकोबाराई अभंगातून साधू संतांनी तुम्हाला जीवांवरती साधकांवरती कोणकोणत्या प्रकारचे उपकार केले आणि त्या उपकाराबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारची एक मीमांसा सांगतात. वास्तविक हा आपण उत्सव जो संपन्न करतोय संतांच्या समाधी सोहळ्याचा हा उत्सव आहे. कारण तुम्हाला जीवांचं श्राद्ध घडतं, पुण्यात्म्याची पुण्यतिथी घडते, संतांचे केवळ समाधी सोहळे होतात. त्यामुळे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली भूमी आणि म्हणून संतांच्या पदाचं थोडस काही चिंतन करावं या हेतूने अभंग निवडला. हा अभंग चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबाराई अभंगातून संतांचे उपकार प्रतिपादन करतात. वास्तविक हा अभंग चिंतन करत असताना संतांचे उपकार सांगण्याकरता तुकोबाराई प्रवृत्त झाले. म्हटल्यानंतर सुरुवातीला संत कोणाला म्हटलं पाहिजे याची व्याख्या करणं गरजेचं आहे. सध्याच्या प्रवाहामध्ये ज्यांनी पांढरे वस्त्र काढले भगवे वस्त्र परिधान केले त्याला आपण संत म्हणायला तयार होतो. संत या पदाची एवढीच व्याख्या मर्यादित नाही महाराज. संत कोणाला म्हणावं नव्हे नव्हे वाङ्मय जर आपण अभ्यासलं तर वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी संत हे पद संतांनी अनेकांना वापरलेलं पाहायला मिळतं. काही ठिकाणी भक्तांना संत म्हणण्याची पद्धत वाङ्मयामध्ये, काही ठिकाणी मुमुक्षांना संत म्हणण्याची पद्धत आहे, मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे आणि तुमच्या आमच्या उद्धाराकरता जे अवतीर्ण झालेले त्यांना देखील संत म्हणण्याची पद्धत आहे. 3-4 औपचारिकांचा विचार करता येईल. पहा, जे तुम्हाला काही ठिकाणी भक्तांना संत म्हटलेलं पाहायला मिळतं. ही संत मंडळी सुखी असो. भक्त शिरोमणी नामदेवराय कोणाला म्हणतात? ही संत मंडळी सुखी असो. म्हणजे संतांना सुखाकरती मागणी करत नाही संत नामदेवराय. म्हणजे संत हे सुखरूप आहेत, आनंद त्यांचं स्वरूप असताना ही संत मंडळी सुखी असो. इथलं संतपद कोणाचं वाचक आहे? त्याचा जर आपण जर चिंतन केलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया
विष्णुदासा भाविकासी ही संत मंडळी सुखी असे. जे विष्णुदास आहे, जे भाविक आहे, त्यांच्या करता पद वापरतात ही संत मंडळी सुखी असे. बरं, काही काही ठिकाणी मुक्तांना संत म्हटलेलं पाहायला मिळतं. आत्मज्ञाने चोखडी संत हे माझी रूपडी. आणि तुमच्या आमच्या उद्धार करतात, त्याच्याकरता भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात. संत कोणाला म्हणावं? सन्मार्गवर्ती हा संत, हा जे सन्मार्गाने वर्तन करतात त्यांना संत म्हणा. एक तर रूपेनं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची जी एक रूप झाले त्यांना संत म्हणा. दोन विद्या विनय वृद्ध, विद्या आणि विनय या दोन्ही क्षेत्रामध्ये जे परिपक्व अवस्थेला पोहोचले त्यांना संत म्हणा. तीन आणि सैववर्ती ती संत, हा तुमच्या आमच्या कल्याण करता उद्धार करता जे अवतीर्ण झाले त्यांना संत म्हणा. चार उपनिषदाचा विचार करता येईल. अस्ति ब्रह्मैति चेदोई सतमेन तत्त्वविदुः, ज्यांना ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार आहे त्यांना संत म्हणा. तुकोबारायांचा जर अधिकार पाहिला, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. व्यवहारिक चिंतन घ्या पटण्याकरता. मला सांगा, आकाश किती मोठं आहे हे आकारमानामध्ये सांगता येतं का? सांगतं का या भागामध्ये? जेवण जास्त झालं का? आकाश किती मोठं आहे हे आकारमानामध्ये सांगता येतं. एवढं आहे, एवढं आहे ते आकारमानात सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो, किती व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत चिंतन करत असताना 10 विधी आणि 10 निषेध विशेषण सांगितली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार करत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांची तुलना आकाशासोबत केली म्हणजे सगळ्यात व्यापक असणारे तुकोबार आहे. आणि ते जर संतांचे उपकार सांगण्याकरता प्रवृत्त झाले म्हणजे यातनं काहीतरी अलौकिकत्व मांडायचंय. कोणते संतांनी उपकार केले? जर अभंगाच्या दृष्टीने विचार केला तर उपक्रमातून उपसंहाराकडे जाणारा एक विचार करता येतो आणि उपसंहारातून उपक्रमाकडे येणार. पटण्याकरता व्यावहारिक शब्द येतो. प्रथमच्या चरणातून अंतिमच्या चरणाकडे जाणारा उपकाराचं एक लक्षण विचारात घेता येईल आणि अंतिमच्या चरणातून पहिल्या चरणाकडे येणारा उपकाराचा एक विचार आपल्याला करता येईल. लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? संतांनी उपकार केले म्हणजे नेमकं काय करतात? महाराज प्रतिपादन करतात, निरंतर जागविती. संत महात्मे तुम्हाला निरंतर असं जाग करतात. बरं, जाग करून नेमकं काय करतात? तिसऱ्या चरणात तुकोबारे बोलतात, शिकविती. संत महात्मे शिकवतात म्हणजे तुम्हाला उपकार करतात. यातला पहिल्या चरणातून अंतिमच्या चरणाकडे जाणार एक लक्षण प्रतिपादन करतोय. संत महात्मे उपकार करतात म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जाग करतात, जाग करून शिकवतात. आणि जाग करत असताना शिकवत असताना जे काही दोष आहेत, विकार आहेत, त्यांच्यापासून काय करतात हे अंतिमच्या चरणात तुकोबारे बोलतात, सांभाळीती. अशा पद्धतीने पहिल्या चरणातून अंतिमच्या चरणाचा विचार केला. तद्वत अंतिमच्या चरणातून पहिल्या चरणाकडे आणखी लौकिक भाषेत बोलायचं झालं तर सुरुवातीपासून शेवटी जाणारा एक अभंगाचा विचार करता येईल, उलटाही अभंग सोडवता येईल असं म्हणतात तर सर्वांना कळेल. म्हणजे जगद्गुरु तुकोबार संतांचे उपकार सांगतात. आता जर उलटा अभंगाचा जर विचार केला म्हणजे जर सोडवायचाच असेल चिंता न करता तर संत महात्मे उपकार करतात म्हणजे काय? ज्या पद्धतीने एखादा साधक गुरुकुलामध्ये गेला, सध्याच्या भाषेत गुरुकुल समजणार नाही पण हॉस्टेल समजेल. एखादा विद्यार्थी जर शिकण्याकरता जर तिथे गेला असेल तर तिथली शिक्षक मंडळी त्याचा इतका सांभाळ करतात की त्याला घरची आठवण नाही आली पाहिजे. तर संत महात्मे देखील तुम्हाला जीवांचा साधकाचा काय करतात? तुकोबार अंतिमच्या चरणात बोलतात, सांभाळीती. संत महात्मे तुमचा सांभाळ करतात. सांभाळ करून नेमकं संत महात्मे करतात काय? तिसऱ्या चरणात तुकोबार बोलतात, शिकविती. संत महात्मे तुमचा सांभाळ करतात, सांभाळ करून शिकवतात. बरं महाराज काय शिकवतात? पहिल्या चरणात तुकोबार बोलतात, निरंतर जाग राहिला. विठ्ठल. अशा पद्धतीने या अभंगाचा सारांश आपल्याला पाहायला मिळेल. जसा जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने आपण त्याचं चिंतन करू. परंतु या अभंगामध्ये तुकोबार संतांची उपकार सांगतात म्हटल्यानंतर पहिल्यांदा उपकार कशाला म्हणावं महाराज याची व्याख्या जरा पटवून सांग. इथून पुढे आपली सुरुवात आहे. उपकार कशाला म्हटलं पाहिजे? यामध्ये दोन प्रकारचे अवयव पडतात. एक आहे उप, दुसरा आहे कार. कार म्हणजे व्यवहारातली कार नव्हे बरं. उपकार हे शब्द पटवून देण्याकरता उप हे पद ज्या ज्या शब्दामध्ये त्याचं आपण चिंतन करता येईल. उपनिषद आहे, उपवास आहे. आता उपनिषद कशाला म्हणायचं? शास्त्रामध्ये उप या पदाचा अर्थ एकच केलाय, जवळ. लक्षात ठेवा, उप या पदाचा अर्थ काय? जवळ.
आता उपनिषद याचा जर आपण अर्थ करू लागलो, गुरु महात्म्यांच्या जवळ बसून जी विद्या संपादन केली जाते त्याला उपनिषद म्हणा. आपल्याला कोशामध्ये त्याचा अर्थ पाहायला मिळेल. किंवा हे पटण्याकरता जर क्लिष्ट अवघड वाटत असेल, उपवास सर्वांना माहित आहे. उपवास नेमकं म्हणायचं कशाला? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणे. भगवंताच्या जवळ, साधू संतांच्या जवळ एक वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे उपवास. पहा पडतं का? उपवासाचा अर्थ काय केला? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. गुरु महात्म्यांच्या जवळ, साधू संतांच्या जवळ, भगवंताच्या जवळ एक वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे ज्या पद्धतीने उपवास. तद्वत उपकारामध्ये उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे म्हणजे उपकार करणे. विठ्ठल संत महात्मे जवळ करतात ते काय करतात? भगवान परमात्मा पांडुरंगाशी तुम्हाला म्हणा जवळ करून ठेवतात. याला अविनाभाव संबंध असं वृत्ती प्रभाकरात म्हटलं गेलं. पटण्याकरता क्लिष्ट म्हणून विस्तारात जात नाही. ज्या विना जो होवे नाही काका अविनाभाव संबंध कळे. ज्याच्याशिवाय जो होऊ शकत नाही, आनंदाशिवाय तो परमात्मा नाही, तो आनंद रूप आहे. म्हणजे तुम्हाला त्याची प्राप्ती करून देतात, जवळ करून ठेवतात. कशाला? तुम्हाला स्वरूपाशी एकरूप करून ठेवतात. असा संत महात्मे उपकार करतात. बरं, उपकार या पदाची व्याख्या समजली, परंतु उपकार महाराज व्यवहारामध्ये आपण नेहमी चिंतन करतो. यामध्ये दोन प्रकारची वृत्ती आढळते. हे पटायला अत्यंत सोपं आहे. पण आपण व्यवहारामध्ये जीवन जगत असताना म्हणतो, महाराज या गृहस्थाला माझ्या कसल्याच उपकाराची जाणीव नाही. फार कृतज्ञ मनुष्य हो. म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव नसते त्याला आपण काय म्हणतो? कृतज्ञ म्हणतो. आणि याला उपकाराची जाणीव आहे महाराज. जे काही शून्यातनं जे काही निर्माण करता आलं ते केवळ माझ्यामुळे, परंतु याला माझी जाण आहे असं व्यवहारात आपण म्हणतो. त्याला कृतज्ञ असं म्हणतो. म्हणजे जो उपकार लक्षात ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि जो उपकार विसरतो त्याला कृतज्ञ म्हणतात. शास्त्रामध्ये ही कृतज्ञतेची वृत्ती जी आहे ती दुष्कर्माची आहे, आणि कृतज्ञ वृत्ती ही सत्कर्माची आहे. पटवून देतो चिंतन. वेदांतामध्ये 3 प्रकारचं पाप सांगितलं: कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिकामध्ये 3 प्रकार, वाचिकामध्ये 4 प्रकार आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकार सांगितले. कायिक 3 पाप म्हणजे शरीराकडून घडणारी 3 पाप कोणती? चोरी, जारी आणि हिंसा ही कायिक 3 पाप आहेत. वाचिक 4 पापांचा विचार केला, वाणीद्वारे घडणारी 4 पाप: कठोर बोलणं, कुटील बोलणं, असत्य बोलणं आणि असंबंधित बोलणं ही वाणीद्वारे घडणारी 4 पाप आहेत. आणि मानसिक म्हणजे आपल्याला जर चिंतन केलं तर परद्रव्य ध्यान, अहित चिंतन आणि वृथाभिमान अशा 10 प्रकारचं पातक मनुष्याकडून दररोज घडते. आणखी पापाची जर वर्गवारी पाहिली, पाप, उपपाप, अतिपाप आणि महापाप अशा 4 लक्षण आहेत. यामध्ये अंतिमचं जे महापाप यात पुन्हा 5 लक्षण आहेत: ब्रह्महत्या, सुरापान, गुरुदारागमन, सुवर्णाची चोरी आणि या 4 जो संगत करतो असा 5वा महापापी सांगितला. केले पाप जेणे दिवे अनुमोदन, दोघासी पतन सारिकेची. एखादा जर दुष्कर्म करत असेल आणि एखादा त्याला केवळ अनुमोदन देत असेल तो देखील महापापी. म्हणजे मी पापाची एवढी वर्गवारी केली. आणखी एक स्मरणात आलं म्हणून चिंतन पटवून देतो. चातुर्मासात श्री गुरुदेवांच्या मुखातून ऐकलंय, या पृथ्वी तलावर भगवंताने 3.5 कोटी प्रकारची तीर्थ निर्माण केली. 3.5 कोटी तीर्थ कशा करता? तर 3.5 कोटी प्रकारची पाप आहे त्याच्या निवृत्ती करता 3.5 कोटी प्रकारची तीर्थ. मग ते 3.5 कोटी प्रकारचं पाप राहतं कुठं? आपल्या शरीरावरती 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. शंका पडत असेल तर मोजून पहा, तासभर वेळ. 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. एकेका छिद्रामध्ये एक प्रकारचं पाप राहतं. म्हणून तीर्थामध्ये स्नान करता बुडी घेण्याची पद्धत आहे. मला तीर्थाचं महात्म्य सांगायचं नाही. 3.5 कोटी प्रकारच्या पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये पाहायला मिळते. एवढी पापाची वर्गवारी केलेली असू द्या, परंतु प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता शास्त्र काही ना काहीतरी प्रायश्चित्त सांगतं. परंतु शास्त्रकार बोलतात की एक पाप असं आहे की त्याच्यासाठी प्रायश्चित्त नाही, ते म्हणजे जो केलेले उपकार विसरतो अशा कृतज्ञ मनुष्याच्या पापाला प्रायश्चित्त नाही. आपण कृतज्ञ असलं पाहिजे का कृतज्ञ असलं पाहिजे? व्यवहार मानतो आपण आपल्यावरती झालेले उपकार लक्षात ठेवले पाहिजेत का आपल्यावरती झालेले अपकार लक्षात ठेवले पाहिजे? आणखी पटत नसेल तर आपण आपल्यावर झालेले उपकार लक्षात ठेवले पाहिजेत का आपल्याला झालेला अपमान लक्षात ठेवला पाहिजे? आता हा काही शब्द वेदांतिक नाही. आपण काय करतो नेहमी? थोडस माफी मागून बोलतो, पहिली सेवा परखडता वाटेल परंतु पटवून देण्याकरता बोलतो. सध्या आपण प्रपंचातला संसारातला मान आपण लक्षात ठेवतो, यात नवल नाही. बोलू की समजलं?
तो मान अपमान आता परमार्थातही आला महाराज. वास्तविक परमार्थामध्ये मान अपमानाला जागाच नाही केवळ. कारण परमार्थ हा केवळ भक्ती करताय, त्यामध्ये मान अपमानाला जागा नाही. परंतु उदाहरण द्यायचं झालं तर मी एक विनोदाने बोलतो, कोणाला बोलणं हेतू नाही. या गावात गेल्यानंतर आम्हाला चाल दिली नव्हती, येऊ दे आमच्या गावाला. विठ्ठल सिद्धांत पटवून द्यायचा की आपण आपल्यावरती झालेला अपमान, आपले झालेले अपकार आपण स्मरणामध्ये ठेवतो, उपकार आपण स्मरणामध्ये ठेवत नाही. उपकार स्मरणात ठेवावे हा सिद्धांत. लौकिकांची एक व्यवहारिक भाषेतलं एक उदाहरण देऊन पटवून देतो. सिद्धांत लक्षात ठेवा, आपण उपकार स्मरणात ठेवले पाहिजे. अत्यंतिक जीवलग एक दोन मित्र आहेत आणि दोघांमध्ये बोलत बोलत चर्चा सुरू होती. अरे आपल्याला सुट्टी लागली, कुठेतरी फिरायला जाऊ. लॉकडाऊन ही ओपन झालंय, आता पडणार नाही. मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला निघतात. आता मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला निघालेली आहेत. पाहत पाहत समुद्र किनारी निघतात. समुद्र किनारी पाहत असताना दोघांमध्ये बोलत बोलत त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला कानाखाली मारतो. दुसरा मित्र त्याला काही प्रत्युत्तर देत नाही. समुद्राची जी रेती आहे त्या रेतीमध्ये लिहून टाकतो की आज माझ्या मित्राने माझा अपमान केला, त्यांनी मला कानाखाली मारली. तो रेतीमध्ये लिहितो. दोघांमध्ये भांडण झाले असल्या कारण एक प्रकारचा अबोल असतो, कोणी कोणाशी बोलत नसतो. तसंच पुढे प्रवास चालू ठेवतात. त्यातला आता ज्यांनी कानाखाली खाल्ली असा तो दुसरा मित्र समुद्राच्या किनारी एक प्रकारचे दगड असतात, त्याच्यावरती तो चढण्याचा प्रयत्न करू लागतो. आताच्या काळात तरुण होता म्हणून सेल्फीसाठी म्हणा चढण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु समुद्राचं पाणी सतत त्याच्यावरती पडले असल्या कारण त्याला एक प्रकारचं शेवाळ आलेलं होतं आणि म्हणून त्याचा पाय घसरतो, तो पाण्यामध्ये पडतो. त्याला काही पोहायला येत नसतं, त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं. हे दृश्य ज्यांनी कानाखाली मारली असा तो पहिला मित्र पाहतो. पाहता क्षणी पाण्यामध्ये उडी घेतो, त्याला पाण्यातून बाहेर काढतो. नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतो, त्याला शुद्ध येते, तो स्थिर होतो, इकडे इकडे पाहू लागतो. त्याच्या लक्षात येतं आपले प्राण वाचवले ते कोणी वाचवले? आपल्या याच मित्राने वाचवले. म्हणून बाजूला पडलेला एक दगड उचलतो, मोठ्या दगडावर कोरून लिहू लागतो की आज माझ्या मित्राने माझ्यावरती उपकार केले, त्यांनी माझे प्राण वाचवले. आता ज्यांनी कानाखाली मारली, ज्यांनी अपमान केला असा तो पहिला मित्र. ज्यांनी प्राण वाचवले, ज्यांनी उपकार केले असा तो पहिला मित्र. त्याच्या अंतःकरणामध्ये नानाविध प्रश्न निर्माण होऊ लागतात. हा असा का करतोय? मगाशी हा रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितोय, याला झालं काय नेमकं? त्याला राहवत नाही म्हणून तो त्याला प्रश्न करतोय, तू काय करतोयस? मगाशी रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितोय. त्याला त्या दुसऱ्या मित्राने दिलेलं उत्तर मारली काय? तो म्हणू लागतो जीवनामध्ये जर अपमान झाला तर तो रेतीमध्येच लिहावा, का तर तो पुसला जात असतो. मात्र उपकार झाले तर ते दगडावरतीच कोरावे. चिंतन एकच की उपकार आपण स्मरणामध्ये ठेवले पाहिजे. यावर काही मंडळी म्हणतील, महाराज तुम्ही उपकाराबद्दल एवढं चिंतन सांगता, आम्ही नित्याने कोणावर तरी उपकार करतो. प्रपंच करत असताना, जीवन जगत असताना, संसार करत असताना आम्ही नित्याने अन्य साधनाने, कोणत्या ना कोणत्या साधनाने कोणावर तरी उपकार करतो. परंतु महाराज प्रपंचातला हा उपकारच ठरत नाही. याला लौकिक भाषेमध्येही बोलतो, तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनही पटवून देतो. लौकिक भाषेमध्ये आपल्याकडे प्रपंचातला केला जाणारा उपकार का ठरू शकत नाही? याला कारण प्रपंच करत असताना किंवा कोणतीही गोष्ट आपण करत असताना त्यामध्ये हे मी करतो ही वृत्ती जागी असते. परंतु संतांचा विचार केला, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत महात्मे लाभाशिवाय प्रेम करतात, लाभाशिवाय उपकार करतात. आणि तुम्ही आम्ही जीव लग्नात आहेर का करतो? आपल्या लग्नात त्यांनी डबल केला पाहिजे, बस. याला उपकार नाही म्हणत, याला फार फार तर सहकार्य किंवा मदत म्हणा. त्यामुळे प्रपंचामध्ये उपकार ठरत नाही. याला पहिलं कारण सांगितलं की तिथं मी ही वृत्ती जागी असते. दुसरा विचार केला, युक्तिवादाने पटवून देतो. शास्त्रामध्ये आपल्याकडे आता जर थोडंसं चिंतन केलं, गाई म्हशी आहेत. गायींच्या म्हशीच्या दुधाकरता आपण कोणत्या धातूचं भांड वापरतो घरात? कोणत्याही धातूचं भांड वापरतो. परंतु एक दूध असं आहे की त्याच्याकरता सुवर्ण म्हणजे सोनं या धातूचं भांड लागतं, ते म्हणजे वाघिणीचं दूध आहे. वाटत असेल तर घेऊन या, शंका वाटत असेल तर. आताच्या काळात शक्य नाही महाराज, त्यावेळेला ते शक्य होतं छत्रपती धर्मवीर संभाजीराजांना. आता आपण वडापावर जगणारी मंडळी कधी आणणार ते दूध? चिंतन मला एकच पटवून सांगायचंय, वाघिणीचं दूध त्याच्यासाठी जर इतर धातूचं जर भांड वापरलं तर ते दूध छेदून निघून जातं, त्यात राहत नाही. त्याच्याकरता केवळ एक सुवर्ण म्हणजे सोनं या धातूचं भांड लागतं.
तद्वत उपकार हा केवळ परमार्थात आणि ते केवळ संत महात्मेच करतात. म्हणजे तो केवळ परमार्थात होतो. प्रपंच रूपी भांड्यामध्ये उपकार हातच नाही महाराज, कारण त्यात होतच नाही तो. याला कारण जर आपण आणखी विचार केला तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये, तर प्रपंच हा जड आहे. अजातवाद काय सांगतात, एकमेव द्वितीयम नेह नास्ति किंचन. तो एकटाच परमात्मा सदैव, दुसरं काही नाहीच. ज्ञानोबा तोच कठीण सिद्धांत हरिपाठात सोप्या भाषेत प्रतिपादन करतात. लटी का व्यवहार सर्व हा संसार, सर्व हा संसार, म्हणजे असत्य. हा संसारच खोटा आहे महाराज. याचं वर्णन करण्याकरता म्हणजे तो एकटाच आहे, दुसरं काही नाहीच हे सांगण्याकरताच तर ख्यातींचं चिंतन आहे वेदांतामध्ये. असत ख्याती आहे, आत्मख्याती आहे, अन्यथा ख्याती आहे, अख्याती आहे आणि अनिर्वचनीय ख्याती. वेळाभावी विस्तार करत नाही. चिंतनिकच सांगायचं तो प्रपंच सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सत असत विलक्षण असल्या कारणे त्यामध्ये केलेला उपकार ठरू शकत नाही. तो केवळ परमार्थामध्ये, आणि ते फक्त संत महात्मेच करतात. नवे नवे भगवंताच्या प्राप्ती करता अनेक साधन आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा कर्म आहे, उपासना आहे, योग आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे. त्यातलीच एक पद्धती म्हणजे उपकार आहे. महाराज स्वतः सांगतात, तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपावा. हा सोपा मार्ग आहे. हा म्हणजे अंगुली निर्देश केला, दर्शक सर्वनाम आहे. कोणता सोपा मार्ग आहे? तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. यावर शंका निर्माण करताना महाराज फार उपकार केल्यानंतर एक वेळेला आम्ही भगवंताची प्राप्ती मान्य करू. थोडा उपकार करायचा आणि त्याची प्राप्ती तुम्ही कसं सांगता? पटवून देतो चिंतन. आपल्याकडे आता आपण उपवास करतो. वास्तविक भक्तिशास्त्राचा उपवास वेगळा, कर्मशास्त्राचा उपवास वेगळा. कर्मशास्त्रामध्ये आपण दुपारी झोपलं, उपवास मोडला, 2 वेळेला पाणी पिलं, चहा नाही बरं, पाणी जरी 2 वेळेला पिलं तरी उपवास मोडला. हे कर्मशास्त्र भिन्न नाही. भक्तिशास्त्रामध्ये आपल्याकडे उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितलेला आहे. थोडस धरून चला. एखादा गृहस्थ आहे, तो माळ परिधान करायची आहे. वडिलांपर्यंत आपण चालत आलेली ती परंपरा, परंतु वडिलांच्या निधनानंतर ती परंपरा आपण जोपासली पाहिजे. त्याच्या अंतःकरणात विचार येऊ लागला, म्हणून एका महाराजांकडे तो जातो आणि माळ परिधान करा असं सांगतो. परंतु परिधान करत असताना त्याला जर सांगितलं सुरुवातीला एक ग्लासभर दुधावरती एकादशी करावी लागेल. मी निर्जला आणखी लांब ठेवतो. ग्लासभर दुधावरती एकादशी करावी लागेल. तो माळ घालेल का? माफी मागून बोलू का? आता सांगणारे करतात का? हा चिंतनाचा विषय असं ज्या निर्देश करत नाही जास्त मुद्दा हा जो काही लागू शकतो.
चिंतन मला एकच पटवून सांगायचंय, त्याला जर सुरुवातीलाच सांगितलं ग्लासभर दुधावरती एकादशी करावी लागेल, तो इकडे प्रवृत्तच होणार नाही महाराज. म्हणजे आपल्याकडे एकादशीला अन्नाचा त्याग सांगितला, त्याग शक्य होत नाही म्हणून आपण अन्नात बदल केला. सुरुवातीला फलाहार होता, त्याचा फराळ कसा झाला या विस्तारात मला जायचं नाही, आपण करतोय ती बरी. चिंतन एकच आहे की अन्नाचा त्याग शक्य होत नाही म्हणून जसं आपण अन्नात बदल केला, तद्वत तुम्हाला केवळ फार उपकार करण्याकरता सांगितला, तर कोणी जीव इकडे प्रवृत्त होणार नाही म्हणून सुरुवातीला थोडा तर कर बाबा हे संत महात्मे सांगण्याकरता प्रवृत्त झाले. उपकाराचा याबाबत तुम्हाला भगवंताच्या प्राप्ती करता नवे नवे उपकाराचं जर आपण चिंतन करू लागलो तर अनेक आपल्यावरती उपकार कोणाकोणाचे त्याचाही आपल्याला विचार करता येईल. तसं पाहायला गेलं ईश्वराचे उपकार आहेत, ईश्वराचे उपकार आहेत, माता पित्यांचे आहेत, वेदांचे आहेत आणि संतांचे. नवे नवे काही मंडळी भगवान परमात्म्याने जी निर्माण केली ती उपकार करताच केली. सुभाषितकार बोलतात रविश्चंद्रो घ्रावृक्ष नरिगावस्य सज्जनः येथे परोपकाराय योगे देवेन निर्मिता. रवी म्हणजे सूर्य. आता थंडीत सूर्याचे उपकार सांगण्याची गरज नाही. सूर्य उगवला म्हणजे दिवस उगवलेला आहे, दिवस मावळला हे कळतं कोणामुळे? हे सूर्याच्या आपल्यावरती असणारे उपकार आहेत. रवी नंतर चंद्र. चंद्राचे कोणते उपकार आहेत? आता बऱ्यापैकी शेतकरी वर्ग दिसतो. रात्रीच्या वेळी शेतकरी पाणी देण्याकरता शेतामध्ये जातात. किती हॅलोजन लागलेले असतात? देता की नाही पाणी? की जीवन जास्त झालं? रात्रीच्या वेळी शेतकरी पाणी देण्याकरता शेतात गेल्यानंतर काही हॅलोजन कोणतीही प्रकाशाची सोय नसते. शेतकरी पाणी देतो तो कोणाच्या प्रकाशात? ते चंद्राचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत. रविश्चंद्र शेतकऱ्यांना प्रिय असणारा पाऊस ज्याच्यामुळे पडतो त्या आभाळांचे असणारे हे उपकार आहेत. रविश्चंद्र घना वृक्ष म्हणजे वृक्षापासून निर्माण झालेलं पान फुल फळ बघ, त्या वृक्षाला काहीच उपयोगाचं नाही, ते तुम्हाला करता देतं. हे वृक्षांची आपल्यावरती असणारे उपकार आहेत. वृक्षानंतर नदी. आता चंद्रभागेला आपण येतो, इंद्रायणीला येतो, ती म्हणते का केवळ मी पुण्यवंतांना स्नान करू देणार? असं असतं तर कोणाचं स्नान झालं नसतं. चिंतन एकच मला पटवून सांगायचं आहे की नदी पुरेपूर पाणी सर्वांना पोच करते. ही नदींची आपल्यावरती उपकार आहे. नंतर गावहा. गावहा म्हणजे गाई. परंतु शास्त्राला मान्य असणारी केवळ एकच आहे ती म्हणजे देशी गाई. दुसरी आहे का या भागात? नाही. पण माहित तर आहे का? काय म्हणतात तिला? जर्शी. पटवून देतो ना चिंतन. शास्त्राला मान्य असणारी फक्त एकच आहे ती म्हणजे देशी गाई. समजा आमचे तीर्थरूप उदाहरण देतात. सर समजा एक देशी गाई आणि एक जर्शी आहे. जर्शीला गाई म्हणू नका, केवळ जर्शी मान, कारण गाय एकच आहे. देशी गाई आणि जर्शी. समजा एक वेळेला देशी गाईचं वासरू गेलं, जाऊ नये परंतु समजा आपण दूध काढण्याकरता बसा. देशी गाई दूध देते का? वासरू गेल्यानंतर दूध देत नाही. उलट काही दिवसानंतर ज्या वेळेला ती दूध देऊ लागते त्यावेळेला देखील तिचं दूध खारट लागतं असं चिंतन पाहायला मिळतं. शास्त्र आपल्याला पाहायला मिळतं त्या माध्यमात. कारण आपल्या वासराविषयी तिच्या अंतःकरणामध्ये असते ती आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, स्नेह तिच्या अंतःकरणात असतो. ती दूध देत नाही. पण ती जर्शीचं वासरू जाऊ द्या दूध काढायला बसा. जर्शी दूध देते की नाही? बोला की देते की नाही? किती देते? भरपूर दूध देते, नेहमीपेक्षा डबल देते. म्हणजे तिचं वासरू गेल्यानंतर जे दूध द्यायचं थांबत नाही, तिचं दूध पिणाऱ्याला प्रेम जेवढा राहील का? ज्याला वाटतं आपल्या मुलाने आपल्याला सांभाळावं त्याला जर्शी दूध पाजू नये. विठ्ठल भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर पूर्वी एक म्हण असायची, घरामध्ये आईन घराबाहेर गाई तर संस्कृती टिकेल. आता दोन्ही घरात नाही. विठ्ठल सांगायचंय की आपली संस्कृती परराष्ट्रातून आपल्या समोर मांडली त्यावेळेला ती आपल्याला खरी वाटू लागते. हे सध्याचं दुर्दैव. अमेरिकेमध्ये मध्यंतरी पशुसंवर्धन म्हणजे एक संमेलन भरवण्यात आलं होतं. जगभरातून जगभरातील त्या राष्ट्रातून एक प्रसिद्ध जे प्राणी आहे ती तिथं भरवण्यात आले, बोलवण्यात आले होते. तसं आपल्या भारतातून गिर गाय बोलवण्यात आली होती. सर्व जगभरातून आलेल्या प्राण्यांमध्ये सर्वोत्कृष्ट फलदायी म्हणून आपली गिर गाय निवडण्यात आली. उन्हाळ्यावर गायींची उपकार आहे. आताच्या काळात सायन्स मान्य करतं उन्हामध्ये देशी गाय उभारलेली असू द्या, पाठीवरून नियमित हात फिरवा, अनेक आजार ती बरे करते.
कोल्हापूर भागामध्ये जर एक मठ आहे, तिथे जर आपण जाऊन आला, गाई वासरू असल्यापासून गायीच्या निधनानंतर एका गायीपासून एक शेतकरी 35 एकर शेती करतो. एवढे अगणित महामानवर्त गायींची उपकार आहे. धर्मशास्त्राचा जर विचार केला तर देशी गायीपासून निर्माण झालेले 5 पदार्थ दही, दूध, तूप, मूत्र आणि शेण याला एकत्रीकरण करा. चातुर्मासात गुरुदेवांनी सांगितलं होतं एक चिंतन. तर हे पंचगव्य त्याला म्हटलं जातं. जसं पेट्रोल डिझेल जर सांडलं खाली आणि अग्नीचा संबंध झाला, पेट्रोल डिझेल ते राहतं का हो तिथं? नाही, अग्नीचा संबंध आला की लगेच नाश पावतं. तसं देशी गाईपासून निर्माण झालेलं 5 पदार्थाचं एकत्रीकरण ते पंचगव्य जर प्राशन केलं, हाडाहाडा नसानसात लपलेलं पाप नाहीस करतं. विठ्ठल गाव म्हणजे गायींचे आपल्यावरती उपकार. आणि शेवटी सांगतात सज्जन हा येथे उपकारासाठी, येथे संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार किंवा जगाच्या उद्धार तुमचा अवतार पावन साचार मूढजन तुमच्या आमच्या उद्धारा करता कल्याण करता संत महात्मे अवतीर्ण होतात. नवे नवे संतांचीच उपकार महाराज जगत कल्याणार्थ का ठरतात याच्या पाठीमागे काही कारण येऊन सांग. कारण संतांकडे महाराज ऐश्वर्य आहे. भगवान बाबांचं जर आपण चिंतन केलं तर ऐश्वर्य संपन्न संत आपण विचारात घेतले जातात. नवे नवे याचा जर आपण विचार केला संतांकडचं ऐश्वर्य म्हणजे कोणतं ऐश्वर्य महाराज याचा जर आपण विचार करू लागलो. काही जण म्हणतील महाराज आम्ही अनेक वेळेला ऐकतो जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र ऐकताना घरातून चंद्र दिसत होता असं ऐकलं जातं. मग तुकोबारा तर ऐश्वर्य संपन्न कसे असतील असं काहींना वाटेल. परंतु संतांचं ऐश्वर्य हे सध्याच्या स्थावर जन्म मालमत्तेवर नसतं. संत महात्मे हे भक्तीने ऐश्वर्य संपूर्ण असतात. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. चिंतन जर आपण पाहिलं संतांकडचं धन म्हणजे त्यांच्या घरी असलेली भक्ती हे त्यांचं धन आहे. त्याने ते ऐश्वर्य संपन्न आहे म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. दुसरं संतांकडे ज्ञान आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे वैवते सुखाचे कोप माणसपणी भांग लौकिक भाव. किंवा ज्ञानोबांचंच वर्णन पहा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु
परंतु सोहळ्यातून दिल्लीत चालावं लागतं बरं. सोहळ्याच्या पुढे 5-10 किलोमीटर जाऊन नाही चालत. त्याला सोहळ्यात दिल्लीत चालावं लागतं, तळावर काकड्याला यावं लागतं, कीर्तनाला जागराला हजर राहावं. त्यावेळेला या चालीचा आनंद मिळतो. सोहळ्यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकारांनी ब्रह्मलीन सद्गुरू वैकुंठवासी भोसरीकर मुलींचं एक वाक्य प्रतिपादन केलं होतं की महाराजांना सोहळा आणत असताना किंवा लिखाण करत असताना महाराजांना माहिती होतं की सगळीच मंडळी काही सोहळ्यात चालणार नाही, दिंडीत भजन करणार नाही. सगळी काही त्यातली मंडळी नवे 50% सोहळा हा पुढे जाईल हे महाराजांना माहित होतं. म्हणून महाराजांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्ची घातलेलं पापाचे कळप पुढती पुढे विठ्ठल. चिंतन एकच सांगायचं की ज्ञानोबारायांचं वर्णन काय केलं. ज्ञान यांचा राजा किंवा ज्ञान यांचा शिरोमणी म्हणजे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. परंतु संतांकडचं ज्ञान महाराज तुम्हाला जसं साधना केलेली आहे, साधना करून प्राप्त करायला शास्त्रकार सांगतात तसं संत महात्मे साधना करून प्राप्त नाहीत करत, चरित्राद्वारे पटवून देतो. पहा, चारही भावंडे निवृत्तीनाथ दादा, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय आणि सोपान काका प्रवास करत आहेत. वाटेमध्ये चांगदेव महाराज हे ध्यानस्थ बसलेले पाहायला मिळतात. आणि त्या प्रकार असा असतो की कोणी त्या नगरामध्ये मृत झालेले ते आणून चांगदेव महाराजांच्या समोर ठेवले जायचे. चांगदेव महाराज 6 महिन्यातून आपल्या एकदा वृत्तीवर यायचे आणि योग सामर्थ्याने जे कोणी मृत झालेले आहेत त्यांना उठून आपापल्या घरी पाठवायचे. उठून जाऊ म्हणल्यानंतर जे उठून आपापल्या घरी जायचे ते त्यांच्या योगाचं सामर्थ्य. तो प्रकार हे चारही भावंडे पाहतात. मुक्ताबाई ज्ञानोबारांना विचारतात, दादा हा काय प्रकार आहे? त्यावेळेला ज्ञानोबाराय सांगू लागतात, हे 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज आहेत आणि त्यांच्या ते योगाचं सामर्थ्य. मुक्ताबाई म्हणतात ज्ञानोबारायांना, दादा त्यात काय अवघड आहे? मुक्ताबाईंनी देखील उठून जावं म्हटल्यानंतर उठून सगळी आपापल्या घरी गेले, मृत झालेली. आणि चारही भावंडे तसेच पुढे प्रवास करतात. थोडासा कालावधी लोटतो, चांगदेव महाराज आपल्या वृत्तीवर येतात आणि आल्यानंतर इकडे पाहू लागतात तर त्यांना कोणी तिथं मृत झालेलं पाहायला मिळत नाही. शिष्याला विचारतात, कोणीच मृत झालं नाही का? झाली होती, 4 मुले आली होती, त्यातली एक चिमुरडी मुलगी होती. तिने उठून जावं म्हटल्यानंतर सगळेजण उठून गेले. चांगदेव महाराज लगेचच पत्र लिहायला बसतात. आता पत्र लिहित असताना पूर्वीची पद्धत अशी, मोठा व्यक्ती असेल तर त्याला महोदय सनवी लिहिण्याची पद्धत होती आणि लहान असेल तर चिरंजीव लिहिण्याची पद्धत होती. आताच्या काळात हे समजणार नाही कारण आता टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअपचं सामान आहे. पूर्वीची पद्धत होती, मोठा असेल तर महोदय सनवी लिहिलं जायचं आणि लहान असेल तर चिरंजीव लिहावं.
आता चांगदेव महाराजांना प्रश्न पडतो, महोदय असं लिहावं तर वयाने लहान आहे, आणि वयाने लहान आहेत म्हणून चिरंजीव लिहावं तर कामगिरी केली ती ज्ञानी व्यक्तीसारखी केली, काय लिहावं हे चांगदेव महाराजांना कळत नाही. त्यावेळी चांगदेव महाराज कोरच पत्र शिष्याद्वारे पाठवतात. ते कोरं पत्र शिष्य ज्ञानोबारांच्या हातात देतो. मुक्ताबाई ज्ञानोबारांना विचारतात, दादा काय लिहिलंय? काय नाही, चांगदेव महाराज कोरे काही नाही, कोरच पत्रच आहे. मुक्ताबाई म्हणतात, 1400 वर्ष जगला चांगल्या, परंतु कोरा तो कोराच राहिला. हे मुक्ताबाईंनी बोलावं. आपला तो अधिकार नाही, कारण आपल्याला काळ न्यायला आल्यानंतर आपल्याला 14 सेकंद वाढवता येत नाही. त्यांनी 1400 वर्ष शरीर आपलं चिरंजीव ठेवले. मुक्ताबाई ज्ञानोबाला सांगतात, दादा त्याच्यावरच त्यांना काहीतरी बोध करा, आणि म्हणून त्याच्यावर 65 ओव्यांचा जो ग्रंथ लिहिला त्याला संप्रदायामध्ये आपल्याकडे चांगदेव 65 म्हटलं जातं. 65 ओव्यांचा ग्रंथ का लिहिला? तर चांगदेव महाराज 14 विद्यात 64 कला नियुक्त होते. 65वी कला ज्ञात नव्हती, त्यामुळे ती ज्ञात होण्याकरता 65 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ चांगदेव महाराज हातामध्ये घेतात. पहिलीच ओवी असतात, स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदावासु दावी मजक्रासु प्रकटला करी. संपूर्ण ग्रंथ वाचून काढला. चांगदेव महाराजांना बोध होईना, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आपण समजत होतो ही लहान बालकी आहेत, परंतु हे कोण आहे? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. ते उपजत ज्ञान आहे हे जाणून चांगदेव महाराज शरण आले. म्हणजे चिंतन मला एक सांगायचंय की संतांकडचं ज्ञान तुम्हाला जसं साधन चतुष्टयात करून प्राप्त करायला सांगितलं, तर संत महात्मे साधना करून, संत महात्मे साधना करून ज्ञान संपादन करत नाहीत. संतांकडचं ज्ञान कसं आहे? उपजताची ज्ञानी, म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. परंतु माफी मागून बोलतो, सध्याचा जर प्रवाह पाहिला, आपण मी किती ज्ञानी हे समाजाला पटवून सांगतो. मला सांगा, आपण स्वतःला ज्ञानी, स्वतःला शहाणं म्हणावं की जगाने आपल्याला शहाणं म्हणावं? कशी पद्धत आहे? जगाने आपल्याला शहाणं म्हणावं. जगाने शहाणं म्हणताना 100 वेळेनी शहाणं म्हणावं की एका शहाण्याने शहाणं म्हणावं? सरकार प्रतिपादन करतात, संपूर्ण कुंभो न करोति शब्दं अर्धो घटो घोषमुपैति नूनं विद्वान पुनीन न करोति गर्वं जल्पन्ति मूढंस्तु गुणिर्विहीना. शास्त्रकार प्रतिपादन करतात, संपूर्ण कुंभो न करोति शब्दं. संपूर्ण कुंभ म्हणजे एखादी पाण्याची घागर आहे, ती संपूर्ण पाण्याने भरते, त्यावेळेला ती आवाज करते का? न करोति शब्दं. संपूर्ण पाण्याने भरलेली घागर आवाज करत नाही. मात्र अर्धो घटो घोषमुपैति नूनं, ज्यावेळेला घागर अर्धवट भरते त्यावेळेला ती खळखळ खळखळ आवाज करते. तर अर्धवट ज्ञान बडबड करतं, पूर्ण झाल्यावर होत नसते. जो सांगतो मी ज्ञानी तो ज्ञानी नसतोच, कारण शास्त्रामध्ये ज्याला ज्ञान संपादन झालेलं आहे तो मी ज्ञानी हे सांगायला देखील उरत नाही, हे ज्ञानाचं लक्षण. मग जो सांगतो तो अर्धवट ज्ञानी ओळखावा. पण संत महात्म्यांचं ज्ञान अशा पद्धतीचं नाही, उपजताची ज्ञानी, आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. तिसरं लक्षण, संतांकडे महाराज दातृत्व आहे. 12व्या अध्यायामध्ये पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबा प्रतिपादन करतात, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षचे. उदार पद कोणाला वापरलं जातं? ज्याच्याकडे दातृत्व आहे त्याला आपण उदार बोलतो. पहा, आपण एखाद्या दुकानात गेलो, मोबदला दिल्याशिवाय आपल्याला वस्तू मिळते का? परंतु संतांकडे जावा, घातला दुकान देती आलिया सेवार, संत उदार उदार भरले अनंत भंडार. संत महात्मे देती आलिया सेवा, म्हणून संतांना पद लागलं उदार. म्हणजे संतांना एक बंधन नाही दानाबाबत, आणि दुसरं भगवंताला बंधन नाही. पहा, तुझे अवदार्य दान हे स्वतंत्र देता म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र वैरी याही दिले. मोक्षासारखी गोष्ट अधिकार वाचून देऊ नये असं शास्त्र सांगतं, पण भगवान परमात्मा ती वैऱ्याला देतो, कारण भगवंताला दानाबाबत बंधन नाही. संत महात्मे देखील देती आली असे दान, कारण संतांना बंधन नाही. मात्र तुम्हाला दानास बाबतीत बंधन सांगितलेले. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. अन्नदानाला पुरेपूर परवानगी दिली, परंतु द्रव्य दान करायचं असेल तर सत्पात्री दान केलं पाहिजे. कुपात्री दान केलं तर दारिद्र्य येतं असं शास्त्रकार बोलतात. पात्रा पात्र विचारोस्ते धेनु पन्न गयोरिव तृणात् संजायते क्षीरं क्षीरात् संजायते विषम. उदाहरण दिलं, तृण म्हणजे गवताची पेंडी जर आपण एखाद्या गाईला दिली तर गाय माघारी काय देते?
पवित्र असं दूध देते, याला सत्पात्री दान म्हणा. आणि तेच पवित्र दूध जर आपण एखाद्या सर्पाला दिलं तर सर्प माघारी काय देतो, याला कुपात्री दान म्हणा. विठ्ठल मात्र संतांना या बघत कसलंही बंधन नाही, दातृत्व देखील त्यांच्याकडे पाहायला मिळतं. म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ आहे. आणि तिसरं लक्षण संतांकडे निरपेक्ष वृत्ती. भगवंताला आवडणाऱ्या भक्ताचा जर विचार केला, भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये 6 श्लोकामध्ये आवडणाऱ्या भक्ताचा विचार मांडलेला आहे. त्यामध्ये 16व्या श्लोकामध्ये गीता बोलते, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी जो मद्भक्त समे प्रिय. तुकोबार देखील बोलतात, भक्ताई से जाना जे देहे उदास, भक्ताई से जाना जे देहे उदास, हे भक्त परंपरेतला नियम सिंगल प्रमाण आम्ही कधी घात नाही, डबल हे गायलाच पाहिजे. या माध्यमातून संतांच्या अक्षराची सेवा घडते, यालाच अक्षर ब्रह्म असं आमच्याकडे म्हटलं. असं मला चिंतन एकच सांगायचंय, भक्त ऐसे जाना कैसे जाना जे देही उदास या नामे भक्त आणि गेली आशा पाशे निवारणे या नामे भक्त. त्याला भक्त म्हणा असं तुकोबाराय बोलतात. म्हणजे त्याची मागणी संपली. नवे नवे तुकोबारायांचा जर चरित्र भाग आपण अभ्यासला, तुकोबारायला भगवान परमात्मा मागा मागा आग्रह करतात त्यावेळेला तुकोबाराय काय मागतात, मागणी ते सरे ऐसे करी देवा माझी मागणीच संपल्या, हीच मला मागणी द्या. अशा निरपेक्ष तत्वावरती आरूढ असणारे संत म्हणजे संतांकडे ऐश्वर्य आहे, संतांकडे ज्ञान आहे, दातृत्व आहे आणि निरपेक्ष अशा 4ही लक्षणाने संत महात्मे परिपूर्ण आहेत. म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ करतात. बरं महाराज, संतांचे उपकार जगत कल्याणार्थ करतात आम्ही मान्य करतो, परंतु त्यांचे अंत्य कोणते उपकार आहेत असे तर अगणित संतांचे उपकार आहेत. पटवून द्यायचं झालं, आपल्याकडे पंच विषयाचं चिंतन सांगितलं गेलं. शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. या पंच विषयाकरता पंच प्राण्यांची उदाहरण दिली. वेळाभावी विस्तार करत नाही. फक्त गीता असं बोलते, या पंच विषयांचा उपभोग घेतल्यानंतरचा परिणाम लांब आहे. या विषयांचं किंचित स्मरण जरी केलं तर त्याला काय स्थिती होते, ध्यायतो विषयान् पुंसां संगस्ते सुपजायते संगः संजायते कामात् कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमात् स्मृतिविभ्रमात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. नश्यति नाही प्रणश्यति सांगितलं. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं मनुष्य प्रेतवत होतो. विठ्ठल शास्त्रामध्ये विषयानंदात 3 प्रकार केले, प्रिय, मोद आणि प्रमोद. पटवून देतो उदाहरण. बर, प्रिय आनंद म्हणजे विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद म्हणतात, विषयाची प्राप्ती याला मोद आनंद म्हणतात आणि विषयाचा उपभोग याला प्रमोद आनंद म्हणतात. पटवून देतो उदाहरण, कुणाला बोलणं हेतू नाही. आता कीर्तन वगैरे झाल्यानंतर रात्री भजन असतं.
आता भजन असतं ते 2 तासाचं असतं, परंपरेत जागर असतो तो रात्रभरच असतो. म्हणजे जे रात्रभर असतं त्याला जागर म्हणतात. सोहळ्यात आणखी पाहिलं तर ज्ञानोबारांसमोर आपल्याला जागर पाहायला मिळतात. कीर्तन झालं की जो विना उभारतो तो सकाळी काकडा करूनच खाली बसतात, म्हणजे ते त्याला जागर म्हणतात, जो रात्रभर असतो. आणि आपल्याकडे आता समजा कीर्तन वगैरे झाल्यानंतर भजन, ते भजन 2 तासाचं. आता संयोजक मंडळी जर हुशार असतात, ते 2 तासाचं भजन व्यवस्थित चालण्याकरता त्या भजनी मंडळांच्या समोरून फक्त चहाचं भांड न्यायचं. मी विनोद नाही मांडत, मला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. चहाचं भांड दिसणं, विषयाचं दर्शन, याला प्रिय आनंद म्हणा. चहाचा कप आपल्या हातामध्ये आला, विषयाची प्राप्ती झाली, याला मोद आनंद म्हणा. चहा पिलं झालं, विषयाचा उपभोग, याला प्रमोद आनंद म्हणा. मला एकच सांगायचं की विषयांचं स्मरण लांब, विषयांचा उपभोग घेतल्यानंतरचा परिणाम लांब, स्मरण केल्यानंतरची स्थिती आपण विचारात घेतली. आणि असे हे बाधक असणारे विषय, ज्ञानोबा बोलतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे भासे भद्र जाती, विषयाचे समसुख वेडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल. अत्यंत बाधक असणारे हे विषय. आणि मनुष्याचा जर विचार केला आपण, या विषयांचं जर थोडंसं चिंतन केलं, तर या विषयांपासून महाराज कोणीच अलिप्त राहू शकत नाही. पौराणिक कथाभाग सांगतो मी, संतांचे उपकार सांगतोय बरं का, पटवून देतोय चिंतन. या विषयांपासून कोणीच अलिप्त राहू शकत नाही. याला पौराणिक कथाभाग असा आहे, एके दिवशी व्यास मुनी सिद्धांत प्रकट करत असतात आणि लिखाण्याचं काम जैमिनी ऋषी करत असतात. व्यास मुनी सिद्धांत प्रकट करतात, कितीही ज्ञानी व्यक्ती असेल त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाही. जैमिनी ऋषी म्हणतात, मग त्यांच्या ज्ञानाचा काय उपयोग, मला काही हा सिद्धांत पटत नाही. व्यास मुनी म्हणतात, तुम्ही सिद्धांत लिखाण थांबवा, ज्यावेळेला तुम्हाला सिद्धांत पटेल त्यावेळेला येऊन लिखाण पूर्ण करा. लिखाण थांबलं जातं. एके दिवशी जैमिनी ऋषी आपल्या पर्णकुटीत निवांत बसलेले, अचानकपणे धोधो प्रकारे पाऊस सुटलेला आहे, वारा सुटलेला आहे, वादळ सुटलेले. हे पाहतात आणि अंतःकरणात इच्छा निर्माण होते किंवा विचार चालू होतात, कोणाला तरी आसरा निवारा पाहिजे असेल. आणि म्हणून उठतात आणि पर्णकुटीच्या दरवाज्यात इकडे पाहू लागतात, तर समोर एका वृक्षाखाली झाडाखाली एक सुंदर स्त्री त्यांना पाहायला मिळते. त्या स्त्रीशी संवाद करू लागतात. मोठा पाऊस आहे, वादळ सुटलेले, निवारा पाहिजे असेल तर माझ्या पर्णकुटीत विश्रांती घ्या, पाऊस वगैरे गेल्यावर तुम्ही जाऊ शकता. स्त्रीला म्हणणं पटतं. स्त्री येते, पर्णकुटीमध्ये विश्रांती करता थांबते. दोघांचं बोलणं सुरू होतं. दोघांचं बोलणं टोकाला जातं आणि त्या टोकामध्ये जैमिनी ऋषी त्या स्त्रीला बोलू लागतात, तुमचा विवाह झालाय का? नाही झाला. करण्याची इच्छा आहे का? आहे, परंतु माझी एक अट आहे, जो मला खांद्यावरती विराजमान करून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी मी विवाह करायला तयार. म्हणजे आताच अट ठेवली जाते असं काही नाही. चिंतन एकच आहे की जैमिनी ऋषी बोलू लागतात, मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून 3 प्रदक्षिणा पूर्ण करतो. आता जैमिनी ऋषी कोण हे पहिल्यांदा प्रतिपादन करतो. आपल्याकडे सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. साही शास्त्र हा आपला पाठ आहे, सर्व शास्त्र निवडी आपला पाठ नाही. कारण संप्रदायाला मान्य असणारी 6 शास्त्रच आहेत. नास्तिकांचा आपण विचार करत नाही. ही 6 शास्त्र कोणती? पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग अशी 6 शास्त्र आहेत. त्यातल्या पूर्वमीमांसा एका शास्त्राची करते जैमिनी ऋषी. पहा, ज्यांनी एक शास्त्र निर्माण केलं असे ते जैमिनी ऋषी त्या स्त्रीला बोलू लागतात, मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून 3 प्रदक्षिणा पूर्ण करतो. आणि म्हणून तिला स्त्रीला खांद्यावरती विराजमान करून पहिली प्रदक्षिणा पूर्ण करतात. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करत असताना खांद्यावरती ओझं वाढलं, कशी कशी प्रदक्षिणा पूर्ण करतात. तिसऱ्या प्रदक्षिणेला मात्र आता जर आपण पुढचं पाऊल टाकू तर जागेवर पोहोचू हे लक्षात येतं. खाली बसतात, खांद्यावरून त्या स्त्रीला उतरवतात आणि वर मान करून त्या स्त्रीकडे पाहावं म्हणून पाहतात, तर ती स्त्री नसून व्यास मुनी असतात. साष्टांग प्रणिपात करतात आणि म्हणतात, तुम्ही सांगितलेलं तेच योग्य. कितीही ज्ञानी व्यक्ती असेल त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाही. म्हणजे कितीही ज्ञानी असेल या विषयांपासून अलिप्त राहू शकत नाही. परंतु संतांचे जर उपकार आपण पाहिले तर महाराजांनी संतांचा स्पर्श आणखी लांब ठेवला. संतांच्या चरणाचा रजकण सहजही लागला.
संत चरण राजा आणि याला जोड झालं संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनीचे बीज जळून जाय. महाराज संतांचे उपकारच आहेत की तुम्हामांनी अलिप्त न राहणारी आपली मंडळी, परंतु संतांच्या चरणाचा रजकण सहज जरी लागला वासनीचे बीज वासना जाते यात नवल नाही. वासना ज्याच्यापासून निर्माण झाली अशी कार्यासहित कारणाची निवृत्ती संतांच्या केवळ चरणाच्या रजक कारणामुळे. याचा तर किंवा आपण काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या सगळ्यांना घेऊन जगणारा अहंकार यामध्ये आपण पडलेली मंडळी, परंतु संतांनी विशेष कृपा दृष्टीने जरी तो महामानकडे पाहिलं, कृपा कटाक्ष हाडिले अपुल्या परी बैसविले, संतांनी विशेष कृपा दृष्टीने जरी तो महामानकडे पाहिलं तर संत महात्मे तो महामानांना स्वतःच्या स्वरूपाचं करून टाकतात. असे अगणित संतांचे उपकार ते तुम्हाला बोलता येत नाही यात नवल नाही. देवादिकांना संतांच्या बाबत बोलता येत नाही, अहो देवादिकांना बोलता येत नाही यातही नवल नाही. संतांना देखील संतांबाबत बोलता येत नाही. तेच लक्षण तुकोबाराय प्रतिपादन करतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जगविती. तुकोबाराय बोलू लागतात की काय संतांच्या उपकाराबद्दल बोलावं. काय हा शब्द इथं प्रश्नार्थक नाही आलेला, अनिर्वाच्य म्हणजे बोलता येत नाही संतांच्या उपकाराबद्दल. याचा जर आपण थोडासा विचार केला तर संतांच्या उपकाराबद्दल का बोलता येत नाही, कारण शब्द प्रवृत्त होत असताना जाती गुण क्रिया आणि भेद, परंतु संत महात्मे याच्याही अतीत आहे म्हणून शाब्दिकाचे काम नाही ते एक लक्षण. आणि दुसरं लक्षण परमार्थिक सत्तेमध्ये केवळ अनुभूती घेता येत असते, अनुवाद करता येत नाही म्हणून संतांच्या उपकाराबद्दल बोलता येत नाही. पटवून देतो चिंतन. एक परराष्ट्रातला गृहस्थ आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून गावोगावी सर्वे करण्याकरता येतो आणि आल्यानंतर एक शेतकरी त्याला ऊस खाताना कठड्यावरती पाहायला मिळतो. तो गाडीतून उतरतो, त्या शेतकऱ्याजवळ जातो, विचारणा करतो तुम्ही काय खात आहात. आता त्याला यातलं काही नॉलेज नसतं म्हणून विचारतो. पहिला प्रश्न तुम्ही काय खात आहात, तो सांगतो याला ऊस म्हणतात. त्याचा दुसरा प्रश्न हा तुम्ही किती खाणार, तो सांगतो एवढा खाईल काहीतरी तो उत्तर देतो. त्याचा तिसरा प्रश्न की हा लागतो कसा, तो सांगतो गोड लागतो. त्याचा चौथा प्रश्न किती गोड लागतो, खाता की नाही ऊस, सगळं कापसाचंच पीक आहे इकडं येताना पाहायला मिळालं म्हणून विचारतो. बरं ऊस सोडा, आपण आंबे तरी खातो. मग आंब्याची गोडी चाखणाऱ्याला की पाहणाऱ्याला, चाखणाऱ्याला, परंतु तो आंबा किती गोड आहे हे सांगता येतं का. अहो विकणारा सुद्धा आधी डेमो घेऊन पहा म्हणतो. म्हणजे आंब्याची गोडी हा अनुभव घेण्याचा विषय, तो किती गोड आहे हे शब्दात सांगता येत नाही. तर संतांची उपकार हे शब्दात सांगण्याचा विषय नाही, अनुभव घेण्याचा विषय. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता विठ्ठल. महाराजांना एक साधं
म्हणू लागतो, महाराज आम्हाला उपकार करणार तरी कसे, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी सांगणार नाही. कारण संतांबाबत बोलायचं झालं, तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमाला येईल कळो. संतांशिवायचं मला संतांबाबत बोलणं घडत नाही. म्हणून महाराज म्हणू लागतात, मला जेवढे अवलोकन झाले मी सांगण्याचा प्रयत्न करतो. महत्वाचा उपकार महाराज सांगतात, मज निरंतर जागविती या पदांचं चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. काय संवाता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे असे भावे उतराई ठेवितः पायी जीव. थोडं 15-20 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामध्ये उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देऊ. अगदी वेळेत मी बिफोर कधी कीर्तन सुरू झालेलं बघितलं नाही. बिफोर म्हणजे कीर्तनाच्या आधीच वेळेत. त्यामुळे द्यावे तेवढे संयोजकांना धन्यवाद. थोडे थंडी वाढली म्हणून जास्त वाढवत नाही, मलाही लांब जायचंय असं. परंतु 2 तास बरोबर होतात, कारण 8:30ला सुरुवात झाली बरोबर. आम्ही बरोबर 15-20 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करत असताना काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. कोणते उपकार यामध्ये तुकोबा मज निरंतर म्हणजे मला, म्हणजे इथं जगद्गुरु तुकोबा स्वतःकडे घेतात का, म्हणजे एकटं मज. आपण काय म्हणतो, मला याने जाग केलं, मला म्हणजे आपण एकट्याकडे घेतो. मग मज हा शब्द वेष्टीवाचक आहे की समष्टीवाचक आहे? वेष्टी समष्टी याचा अर्थ, वेष्टी म्हणजे आता पटवून देतो, आपण घरामध्ये एकटे पारायणाला बसलोय त्याला वेष्टी पारायण म्हणा. आणि आता गावामध्ये हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही 50 जण पारायणाला बसलेलो आहे, याला समष्टी पारायण म्हणा. म्हणजे एक सिंगल याला वेष्टी म्हणा, इन ग्रुप म्हणजे समष्टी. विठ्ठल शुद्ध मराठीतला आजचा काळ जास्त समजतं. चिंतन एकच मला पटवून सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबाराय मज हा शब्द स्वतःकडे घेतात असं नाही. यामध्ये वेष्टी 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 समष्टी समष्टी वेष्टी समष्टी समष्टी असे उपकार करता येतात, विकल्प करता येतील. विस्तारात वेळ खर्च करत नाही. संत महात्मे मज या पदातून तुम्हाला सर्व जीवांना साधकांना जाग करतात, अशा पद्धतीचं चिंतन यामध्ये अपेक्षित आहे. पण मज नंतर निरंतर निरंतर जागविती म्हणजे संत महात्मे जाग करतात. बरं कोणाकोणाला जाग करतात? संत महात्मे जीवाला जाग करतात, संत महात्मे संतांना जाग करतात, संत महात्मे भगवंतालाही जाग करतात. पहा, संत महात्मे संतांना जाग करतात. उठा साधू संत सदा पुरे हित जाई लहान देह मग कैसा भगवंत. संत महात्मे संतांना जाग करतात. कशा करतात? संतांचं हिता करतात. मग ज्यांना हित कळत नाही त्यांना संत म्हणायचं का, अशी शंका पूर्वपक्ष निर्माण होईल. तर इथं संतांना संत जाग करतात. इथं एक लक्षण, मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना जे काही पर्णकुटी लावल्यानंतर जो उपदेश केलेला आहे, ज्ञानोबाराय खरं तर भूमिका घेतात, परंतु वास्तविक जर पाहिलं, मुक्ताबाईंनी जर जगत विन्मुख झाले ज्ञानोबाराय तर जगत कल्याण कोण करणार? म्हणून जगत विन्मुख झालेल्या ज्ञानोबारायांना जगत सन्मुख करणं म्हणजे संतांनी संतांना जाग करणं. निवृत्तीनाथांच्या नावाचाच अर्थ पाहायला मिळतो, निअधिकृती ती निवृत्ती. जे कधीच आपल्या वृत्तीवर येत नसत त्याची निवृत्तीनाथ दादा. परंतु पसायदानाच्या वेळी स्वमहिमेतनं बाहेर काढून जगत विन्मुख असलेल्या निवृत्तीनाथ दादांना ज्ञानोबारायांनी जगत सन्मुख केलं. हे संतांनी संतांना जाग करणे. संत महात्मे देवालाही जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा करुणा पारायला. संत महात्मे भगवंताला जाग करतात. भगवंताला कशा करता जाग करतात? भगवान परमात्माला जाग करतात म्हणजे भगवान परमात्मा झोपतो काय?
एक भगवत भक्ताची धारणा आहे. आम्ही जेवतो म्हणून माझ्या भगवंताला नैवेद्य दाखवण्याची पद्धत. सोहळ्यामध्ये एक ज्येष्ठ कीर्तन काय बोलले होते, खरंच भगवंताने नैवेद्य खाल्ला असता तर आपण राशन कार्डवर नाव टाकायला कमी केलं असतं. एक आपली भगवत भक्ताची धारणा आहे. आम्ही जेवतो म्हणून भगवंताला जेवायला घालावं, आम्ही झोपतो म्हणून भगवंताला झोपावं, म्हणजे भगवंताला उठवावं म्हणून काकडा पद्धत. आषाढी एकादशी वास्तविक कोणती एकादशी आहे? देवशयनी एकादशी. आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी म्हणजे बोध म्हणजे प्रगट. भगवान परमात्मा आषाढीला झोपतात, कार्तिकीला उठतात. मधल्या वेळेस साधकांनी काय करणं म्हणूनच चातुर्मास असतो. विठ्ठल संत महात्मे त्या भगवंताला उठवतात. कशा करतात? पाहता श्रीमुख सुखावरी सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. अहो सुखाला देखील सुख प्राप्त होतं भगवंताचं श्रीमुख पाहिल्यानंतर. नवीन नवे देखील तुमचे चरण निवांत राहे मन. तुकोबारा देखील बोलतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील. या सहजरित्या तुम्हाला शांती समाधान आनंद प्राप्त व्हावा, आनंदावरती तुम्ही आणि अरुढ व्हावं याकरता संत महात्मे त्या भगवंताला जाग करतात. संत महात्मे जीवालाही जाग करतात. उठा जागे भारी स्मरण करा पुंडरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या. संत महात्मे तुम्हाला जाग करतात. कशा करतात? स्मरण करा जेव्हा उठा सकळ जन उठिले नारायण उठ आनंदले मुनी जन तीही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर. म्हणजे संत महात्मे सकळ जन तुम्हाला उठवतात. कशा करतात उठवतात? भगवान परमात्म्याकडे जात असताना देखील वारीमध्ये आपण कसं गेलं पाहिजे? अंतिमचं प्रमाण गातो नंतर परत गात नाही. गात जागा गात जागा
करताना गात जागा प्रेम मागा विठ्ठला, परंतु आपलं तिथंही खात जागा झोप मागा अशी क्रिया नाही करून चालणार. भगवंताकडे जात असताना त्याचं गुणगान करत आपण गेलं पाहिजे म्हणून संत महात्मे तुम्हाला जाग करतात. बरं, जाग करतात म्हणजे नेमकं काय करतात? धरून चला, आता हा सभा मंडप आहे आणि या सभा मंडपामध्ये धर्म मंडपामध्ये एखादा कोणी झोपला नाही, परंतु समजा एखाद्याला जर झोपला असेल तर तुकोबारांना यावं लागेल की ज्ञानोबारांना यावं लागेल तो उठवायला? तुम्हाला नाही, शेजारच्याने हलवलं तरी आपण उठू, हाक मारली तरी उठू. म्हणजे आपली झोप वेगळी. महाराजांना अभंगात सांगायची ती झोप म्हणजे अज्ञान नावाची निद्रा. अज्ञानापासून भेद ज्ञान, अनुकूल प्रतिकूल, राग द्वेष, धर्म पाप पुण्य, सुख दुःख भोगण्याकरता शरीर शृंखला त्याचा विस्तार करतोय. चिंतन एकच आहे की अज्ञानामुळे तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला लागतो आणि म्हणून संत महात्मे त्यातून बाहेर काढतात. मग तो एकदा अज्ञानातून बाहेर निघाल्यावर परत तो त्यामध्ये जाईल का? मग संत महात्मे साधनेत आणि साध्याच्या ठिकाणी जाग करतात आणि साधनेच्या ठिकाणी नवे संत महात्मे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेत जाग करतात. जागृती म्हणजे 42 तत्वांचा व्यवहार म्हणजे जागृती. ही 42 तत्व कोणती? निर्देश करून निघून जातो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय 10 आणि अंतःकरण चतुष्टय किती झाली? 14 इंद्रिय. 14 इंद्रियांचे 14 देवता, 14 दुनी 28 आणि 14 इंद्रियांचे 14 विषय, 14 त्रिक 42 तत्वांचा व्यवहार म्हणजे जागृती. या व्यवहाराचे संस्कार म्हणजे स्वप्न. स्वप्न कसं पडतं? आपल्या शरीरामध्ये 72,000 प्रकारच्या नाड्या आहेत. शंका वाढत असेल तर मोजून पहा, 5 मिनिटं शिल्लक आहे. 72,000 प्रकारच्या नाड्या, त्यामध्ये एक नाडी आहे, तिचं नाव आहे हिंता नामक नाडी. तिचं स्थान सांगितलं कंठस्थान, आपल्या कंठामध्ये ती राहते. जागृतीचे व्यवहार त्यामध्ये राहतात, झोपल्यानंतर उद्भवतात, त्याला स्वप्न असं म्हटलं जातं. ती हिंता नामक नाडी किती लहान याचं शास्त्राने वर्णन केलं. आपल्या डोक्याचा एक केस त्याचा 1000वा भाग. काही मंडळी म्हणतील माता भगिनींच्या डोक्याचे केस मोठे असतात, 1000वा भाग होऊ शकेल. शास्त्राने त्यातही सूक्ष्म विचार केला. तो केस आडवा नाही, तो केस उभा धरायचा, त्याचा 1000वा भाग म्हणजे ती हिंता नामक नाडी. जागृतीत ते व्यवहार त्यामध्ये राहतात आणि झोपल्यानंतर उद्भवतात, त्याला स्वप्न असं म्हटलं जातं. संत महात्मे त्यातूनही बाजूला काढतात. सुषुप्ती म्हणजे सर्व इंद्रियाला याला जाणं, अशा तिन्ही अवस्थेत संत महात्मे बाजूला काढतात. काय दिल्यानंतर उतराई होईल? काय द्यावे असे भावे उतराई. माझ्याकडचे मी पंचप्राण जरी दिले तरी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. परंतु प्राण अपान व्यान उदान समाज असे अगणित त्यांचे उपकार आहेत. मग ते काय संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? सहज बोलणे, हितोपदेश करुणी सायास शिकविते. संत महात्मे सहज बोलत तुम्हाला हितोपदेश करतात, म्हणूनच त्यांना संत म्हणतात. तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी श्री बाहेर पडते म्हणून जीव म्हणतात, तो भाग वेगळा. चिंतन एक आहे की संत महात्मे सहज तुम्हाला हितोपदेश करतात. नवे करुणी सायास शिकविते. सायास म्हणजे कष्ट घेतात. अधिकार नसेल तर अधिकार संपन्न बनवून तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचवतात. याला एक उदाहरण असं सांगितलं जातं. पहा, पूर्वी कबूतर पाळण्याची पद्धत होती. आता एक गृहस्थ कबुतरांना काही विहार करण्याकरता मोकळीक देतो. एक कबूतर एका ठिकाणी जास्त वेळ बसतो आणि तो तिथं बसलेला पाहून तो खालचा पडलेला एक दगड उचलतो आणि त्याला मारू लागतो. रस्त्याने जाणारा गृहस्थ विचारतो, तो बसलाय बसू द्या, तुम्ही कशाला त्याला उठवता? नाहीतरी तुम्ही मोकळीक त्याला दिली. त्यावेळेला तो सांगू लागतो, निसर्गाचा नियम असा आहे, कबूतर जर त्याच्या मूळ घरापासून जर जास्त वेळ लांब राहिलं तर त्याच्या मूळ घराचा त्याला विसर पडत असतो. ते कबूतर दुसरं कोण नाही, आपणच आहे. आपण प्रपंच करत बसलेलो, अनादी नवे अनेक जन्माचे हे संस्कार प्रपंचच करत बसलो तर आपलं जे मूळ सच्चिदानंद हे घडलं त्याचा तुम्हाला विसर पडेल. म्हणून संत महात्मे वारंवार तुम्हाला शिकवतात, अरे बाबा तुला जीव असलेली कल्पना झालीये, तुझं सच्चिदानंद हे तुझं स्वरूप आहे. हे वारंवार तुम्हाला शिकवतात. कसं? कष्ट करून. करुणी सायास शिकविती. एवढे संत महात्मे तुम्हाला जीवांवरती साधकांवरती का कष्ट घेतात? तुकोबाराय त्यांचा संबंध सांगतात. प्रस्तुत अरुणाचं
काय द्यावी अशी भावी उतराई ठेवितः पायी जीव थोडा. तुकोबाराय प्रतिपादन करतात ज्या पद्धतीने एखाद्या वत्साचा सांभाळ धेनू वासराचा सांभाळ गाय करते तर संत महात्मे तुम्हाला जीवांचा साधकाचा सांभाळ करतात. असे अगणित यांचे उपकार. काय द्यावी अशी भावी उतराई ठेवितः पायी जीव थोडा. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये संतांबाबतची कृतज्ञ भाव व्यक्त करतात. हो, आपण देखील तो भाव व्यक्त केला पाहिजे. नव्याने आपण देखील आपल्याकडे कृतज्ञ हीच वृत्ती जोपासली पाहिजे. कारण भगवान परमात्मा बद्दल, साधू संतांबद्दल, धर्माबद्दल, देशाबद्दल आपण कृतज्ञच राहिलं पाहिजे. याला कारण आपला भगवान परमात्मा जर आपल्या भक्ताबद्दल जर कृतज्ञ वृत्ती ठेवत असेल तर तुम्ही आम्ही जीवांनी कोणती वृत्ती ठेवावी. रामायणातील एक शेवटचा प्रसंग सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. कारण आता सांगणं कर्म प्राप्त कारण परवाच रामलल्लांचं आगमन झालंय. रामायणामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासामध्ये आहेत आणि वनवासामध्ये इकडे इकडे भटकंती करतात आणि त्यांना तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधामध्ये इकडे इकडे भटकंती करतायत. हे दृश्य एक मोर पाहतो आणि मोराच्या लक्षात येतं प्रभू कशाच्या तरी शोधामध्ये आहेत. म्हणून प्रभू रामचंद्रांजवळ जाऊन विचारणा करतो, प्रभू तुम्ही कशाच्या शोधामध्ये आहात. त्यावेळेला प्रभू सांगू लागतात, मला तहान लागलेली, मी पाण्याच्या शोधामध्ये. त्यावेळेला तो मोर बोलू लागतो की मला हात नसल्या कारणाने मी तुम्हाला पाणी आणून देऊ शकत नाही, मात्र तुम्हाला सरोवराची वाट दाखवू शकतो. म्हणून तुम्ही माझ्यासोबत सरोवरावरती चला, तुम्हाला पाण्याची उपलब्धता होईल.
प्रभूंना म्हणणं पडतं. आता प्रभू रामचंद्रांना ती सरोवराची वाट कळावी म्हणून मोर काय करू लागतो, आपल्या जवळचा एक एक पंख खाली टाकू लागतो. पशुशास्त्रातला नियम असा आहे, नैसर्गिकरित्या जर मोराचा पंख खाली पडला तर त्याला काही होत नाही महाराज. परंतु जर स्वतःहून मोर जर आपला पंख खाली टाकत असेल तर एका पंखामागे त्याला मरणाया यातना सहन करावे लागतात. प्रभूंना ते पाणी पोच करायचं, उपलब्ध करून द्यायचं, या उद्देशाने मोर एक मरणाया यातना सहन करत एक पंख खाली टाकत प्रभूंना सरोवरावरती पोच करतो. प्रभू पाणी पिऊन तृप्त झाली हे दृश्य पाहतो, परंतु यातना सहन न झाल्या कारणाने त्याला मृत्यू ओढवतो. हे दृश्य प्रभू रामचंद्र पाहतात आणि त्याच्याशी बोलू लागतात की मी आता या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहू शकत नाही, परंतु माझा तुला शब्द आहे, मी निश्चित माझ्या पुढच्या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहीन. म्हणून प्रभू रामचंद्रांचा पुढचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण अवतारामध्ये त्या भक्ताबाबतची मोराबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण परमात्माने त्या मोराचा पंख आपल्या मस्तकावरती विराजमान करून आपल्या भक्ताबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. महाराज जर भगवान परमात्मा आपल्या भक्ताबद्दल जर कृतज्ञ राहत असेल तर तुम्ही आम्ही जीवानी त्या भगवंताबद्दल, तुम्ही आम्ही जीवानी त्या साधू संतांबद्दल कोणती वृत्ती धारण करावी, कृतज्ञ हीच वृत्ती धारण केली पाहिजे. भगवान परमात्म्याबद्दल कृतज्ञ राहणं म्हणजे जिवंतपणे या देहावरती तुळशी पत्र ठेवणं, म्हणजे तुळशीची माळ परिधान करणं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण चालणं. ह्याला आपल्याला भगवान परमात्म्याची शरणागती स्वीकारता येईल, भगवान परमात्म्याची कृतज्ञता स्वीकारता येईल. नवे आताच्या काळामध्ये साधू संतांबद्दलची कृतज्ञता म्हणजे नेमकं काय महाराज, ज्ञानोबारायांबद्दल कृतज्ञ राहणं म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं ही ज्ञानोबारायांची कृतज्ञता आहे. तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत हे यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहणं म्हणजे ते वाङ्मय सतत आपल्यात ठेवणं. श्री संत भगवान बाबांनी, श्री संत वामन भाऊंनी जो मार्ग लागून आपल्याला दिलेला आहे त्या मार्गावरती आपण आचरण ठेवणं ही त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. हे आपल्या प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे, आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. हे अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करत असताना सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थ बन, इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, या सर्वांच्या स्नेहातून ही सेवा माझ्या वाटेला आली. ज्यांच्या माध्यमातून आली असे परमादरणीय हरिभक्तीपरायण सोपानजी महाराज सानप शास्त्री असेल, आपल्याच गावातील हरिभक्तीपरायण विजय महाराज बनकर असतील, यांच्या देखील स्नेहातून ही सेवा माझ्या वाटेला आली. सर्वांच्या चरणी विनम्रपणे वंदन करतो. यथोचित अशी या संयोजन आयोजन कमिटीला धन्यवाद देतो, ग्रामस्थांना धन्यवाद देतो. ही सगळेच या भागातील पंचक्रोशीतील टाळकरी असतील, कारण या बाळगोपाळांशिवाय कृष्णाला देखील किंमत नाही. असे सर्व बाळगोपाळांना विशेष धन्यवाद देतो. गुणीजन गायक आहेत, उत्कृष्ट असे गायक आहेत, सर्वच गायक मंडळांना विशेष धन्यवाद देतो. गुणीजन गायक आहेत, वादक आहेत, यांना देखील धन्यवाद देतो. माईक सिस्टीम ही किरकिर नाही, कुरकुर माईक वाले नाही, माईकनी, म्हणून विशेष धन्यवाद त्यांना देतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून एखादा जर अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष संदर्भायाच्या प्रसादे काही बोलिलो म्यादे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडी बडी दोषेश तुमच्या कृपेचे पोषणी जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर Hare